नमस्कार, मी अश्विनी पुरी. DS न्यूज 24 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा. आमच्या DS न्यूज 24 चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. संगमनेर तालुक्यातील मांडवे बुद्रुक गाव आणि या शिवारातील धुळगेंड वस्ती इथं मंगळवारी मध्यरात्री असा एक प्रकार घडला ज्यानं संपूर्ण गावभर खळबळ उडवली आहे. रात्रीच्या गडद अंधारात अज्ञात चोरटे वस्तीवर धडकले आणि थेट घराबाहेर पोर्च मधील पलंगावर झोपलेल्या 75 वर्षीय आजीबाईंच्या अंगावर हात टाकला. होय, भांबई गोपाळा धुळगंड, वय वर्ष 75, मांडवे बुद्रुकचे माजी उपसरपंच बाबासाहेब गोपाळा धुळगंड यांच्या मातोश्री आणि त्यांच्या नाकातील नथनी चोरट्यांनी लांबवली आहे. चोरट्यांनी केवळ नथनीवरच नाही तर घरातही शिरून उचकापाचक केली आहे. इतकंच काय तर बाहेरून कड्याही लावून घेतल्या. त्या क्षणी आजी पूर्णपणे घाबरून गेल्या होत्या. साथीदारांच्या माहितीनुसार मिळालेल्या माहितीनुसार हे चोरटे 5 ते 6 जणांच्या टोळीतील होते. सुदैवानं आजीबाई जखमी झाल्या नाहीत. मात्र आयुष्यात पहिल्यांदाच त्यांच्या घरी अशी चोरी झाल्याची हकीकत सांगताना आजी एकदमच भावुक झाल्या. आधी कधीच चोरी झाली नव्हती, पहिल्यांदाच आमच्या घरी चोरी झाली असं सांगतानाच भांबई धुळगंड यांना अक्षरशः रडू कोसळलंय. DS न्यूज 24 सोबत चोरीची हकीकत सांगताना त्यांचे डोळे पाणावले, आवाज थरथरला आणि त्या क्षणी त्यांच्या वेदनेनं संपूर्ण वस्तीच हळहळली. तर या घटनेची संपूर्ण हकीकत या आजीबाईंनी DS न्यूज 24 वर सांगितली आहे. बघूयात. रात्री तुमची इथं चोरी झाली आजी आणि तुमच्या नाकातली नथ देखील काढून नेली. काय घडलं त्यावेळेस? तुम्ही एकटे झोपेल होता बाहेर असं खाटावर? मी एकटीच होती भाऊ, झोपेल बाहेर. माझ्या नाकातली नथ घेतली काढून आणि पळाली. त्यांनी अजून काय काय केलं? किती जण होते ते? 2 जणच नजर पडली मला. आता बाकीच्या बाजूला लपेल असेल काय सांगते. 2च नजर पडली मला. झोपून उठल्या आणि पोराचे कपडे नेले. हे इकडं उचकले, 5 आधी उचकले, मग माझ्या नथ काढली. माझ्या काढली. साधारण किती जण होते ते? 2 जण होते. तुम्ही एकटेच बाहेर झोपले होते का? हा, मी एकटीच होती भाऊ बाहेर. आणि नातू आता घर तर कडी लावून घेतली त्याची जेवण. बाहेरून कडी लावून घेतली? हा, बाहेरून कडी लावून घेतली. मग तुम्हाला जाग किती वाजता आली? मग ती नथ काढ जाग आली ना मला. झोपेतच तुमची नथ काढली? हा, 3 वाजता अशी काढायला आल्यावर मी जागी झाले. भाऊ मला चोर माही नथ गेली म्हणून. चोर रे भाऊ माही नथ. दुसरं कोणी येईल भाऊ 3 वाजता सांग. त्याच्यामुळे चोरच ना. मग घराला कडी लावल्यानंतर मग बाकीचे जागे झाले ते? मग बाकीच्या जागे झालं पाहिलं. घराला तर कडी लावेल. अजून काय काय गेलं तुमचं? आमचं साहेब माझे डाग गेले भाऊ. एवढे पोराचे पैसे गेले. पैसे किती गेले? त्याची काय होतं त्याच्या खिशात मला काय सांगितलं. अच्छा, काय 1000, 500, 200 नाही का जातातच. याच्या अगोदर अशी घटना घडली होती का? कधीच नाही भाऊ. माझं जसं लग्न झालं तशी घटना नाही घडली. अशी आज घडली मला ही घटना. पा आणि काहींचा अंगावर डागच होता. माग काढेल नव्हतं. हे नाकात काही मत राहायचं. अजून काही दागिने वगैरे गेले का? दागिने गेले का अजून? दागिने नव्हतं ते गेलं बाबा माझं. ठपका बाजला मला जसा कधी नाही पाहिलं. आणि आज घडलं ना मला ह्या. मग जेव्हा माझा ठपका वाजला ते बोलले झाले उभे राहिले. कोण आलं होतं? 2 जण पोलीस होते. मग पोलीस पण आले होते का रात्री? हा, गाडी आली ते पोलीस असे. ते काय बोलले? मग तरी कशाला ओरडायची? मी आता गेली तर नाकाची नती म्हणतो आता गज भरले. आता गज भरले मागाळा येऊ. स्वतः पोलीस बोलले का? हा, स्वतः पोलीस म्हणला असं. मग तुम्ही त्यांना काय बोलले? नाही. तुम्ही त्यांना काय बोलले का? मग नाही, आम्ही काही नसतं म्हणलं बाबा एवढे मोठे त्यांना काही काम करून खाता नाहीत का त्या लोकांना चोरी करणाऱ्याला असं म्हणत नाही माणूस. मग असं काय करणार. तुमच्या डोळ्यात आजी पाणी, याबद्दल काय? आता तुमच्या लय दुःख झालं तुम्हाला? हा, डोळ्याला पाणी येत डोळ्यात. जसं लग्न झालं तशी नाकातली नथ नव्हती काढी. आज चोराने नेली बाई नथ. काय करते. आणि जसं माझं लग्न झालं तसं इथून माझं काहीच गेलं सुद्धा नव्हतं. सुधारायचं आमचा. DS न्यूज 24 साठी अश्विनी पुरी, मांडवे बुद्रुक. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा DS न्यूज 24. तोपर्यंत मी अश्विनी आपली रजा घेते. नमस्कार.